लग्नाची वरात, बँड, डान्स, आनंदाचा माहोल आणि अचानक चाकूने वार। एका तरुणाने सख्या चुलत भावाचा व सख्या काकाचा केला खून। वर्ध्यातील ही धक्कादायक घटना। नेमकी त्या रात्री काय घडलं होतं हे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। वर्धा शहरामध्ये एक धक्कादायक आणि भयानक घटना घडली। महिला आश्रम हनुमान मंदिराजवळ लग्नाची वरात सुरू होती। सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, बँड वाजत होता, लोक नाचत होते। पण याच आनंदाच्या क्षणी एक भयानक कट रचला गेला। या वरातीमध्ये उपस्थित असलेला एक अल्पवयीन तरुण त्याने आपल्या सख्या काकावर व चुलत भावावर चाकूने वार केला। ते दोघेही बेसावध होते। हल्लाखोराने अचानक त्यांच्यावर सपासप वार केले। काकांनी स्वतःचा व मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवी त्यांचा त्या ठिकाणी त्या वरातीमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला। दुर्दैवाने त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी पोलीस आले आणि आरोपीला अटक केले। तपासामध्ये जी माहिती समोर आली ती अजून धक्कादायक होती। हा जो हल्ला होता हा अचानक झालेला नव्हता, तर संपत्तीच्या वादातून हा कट आधीपासूनच रचला गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृतकांच्या यांच्यामध्ये गेल्या 8 महिन्यांपासून वाद सुरू होता। आरोपी त्यांना अनेक दिवसापासून मारण्याचा प्रयत्न करत होता। एवढंच नाही तर त्याने त्या दिवशी जो चाकू होता तो ऑनलाईन मागवला होता। हनुमान मंदिराजवळ वरात पोहोचताच त्याच ठिकाणी आरोपीने त्यांच्यावर रक्तरंजित हल्ला केला। एकीकडे लग्नाचा आनंद आणि दुसरीकडे भीषण अंत। मंडळी, अशा धक्कादायक घटनेमागे खरं कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। थांबूया आपण या व्हिडिओमध्ये, याच ठिकाणी भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।